नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात फरार असलेले आरोपी भरत भगत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांना खालापूर न्यायालय येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। खोपोली शहरात मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात भरत भगत यांना सह आरोपी करण्यात आलं होतं। मात्र घटनेनंतर हे आरोपी फरार झाले होते। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले। अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर सादर करण्यात आले। तपासाच्या दृष्टीने अधिक चौकशी आवश्यक असल्याचं नमूद करत पोलिसांनी कोठडीची मागणी केली। त्यानुसार न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर परिसरातील घाट पुनर्निर्माणाच्या कामादरम्यान मूर्तीची विटंबना झाल्याच्या आरोपावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे। या प्रकरणावर विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसाशी तडजोड होऊ नये अशी ठाम भूमिका मांडली। घाट पुनर्निर्माणाच्या कामात बुलडोझर चुकून चालल्याने मूर्तीचं नुकसान झालंय असं स्पष्टीकरण देण्यात आलंय। मात्र हे कारण पुरेसं नसल्याचं सांगत राम शिंदे यांनी या घटनेचं गांभीर्य अधोरेखित केले। अहिल्यादेवी होळकर यांनी काशीतील घाटांच्या संवर्धनासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याला अशा प्रकारे तडा जात आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी राम शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली। काशी विश्वनाथ परिसर हा केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक वारसाचं प्रतीक असल्याचं पुनर्निर्माणाच्या नावाखाली श्रद्धास्थानाचं नुकसान होऊ नये अशी मागणी त्यांनी केली। काशीतील या घटनेनंतर चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षाही राम शिंदे यांनी व्यक्त केली। श्रद्धा आणि विश्वास यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जावं असं आवाहनही त्यांनी केले। सियासत छिड़ी हुई है। विरोधियों की ओर से आरोप किया जा रहा है कि बुलडोजर से अहिल्या देवी की मूर्ति तोड़ी गई है, तो योगी जी कह रहे हैं कि ये AI जनरेटेड वीडियो। क्या बताएंगे आपको वहाँ से अहिल्या देवी? वाराणसी में जो काशी विश्वनाथ के मंदिर के पास मणिकर्णिका घाट है, वो पुण्यश्लोक अहिल्या देवी ने उनका जीर्णोद्धार किया था। अभी वो उत्तर प्रदेश की सरकार से कि पुनर्निर्माण का काम चल रहा है और मैंने देश के ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र सिंह मोदी साहब और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री ऑनरेबल योगी जी को चिट्ठी भेजी है। उनको हार्ड कॉपी भी दी है। परसों मैं योगी जी को मिलने वाला हूँ और मैं उनके ध्यान में लाऊंगा कि जो घाट का पुनर्निर्माण कर रहे हैं वो तो अच्छा है, लेकिन जो मूर्तियों की विटंबना हो रही है उसके ऊपर ध्यान देना ज़रूरी है। ऐसी विटंबना बिल्कुल सही नहीं है और वो विटंबना होती है तो बहुत सारे लोगों के मन में दिल में बहुत दुख होता है। वहाँ उनका ध्यान में आकर्षित करने वाला हूँ और ज़रूर उन्होंने भी मेरे ख्याल से ये बताया है कि ये गलती से कोई बुलडोज़र चला है या कोई कॉन्ट्रैक्टर काम कर रहा है, उनसे वो गलती हुई है, लेकिन वो गलती नहीं है, उनको ठीक तरह से बताना पड़ेगा। और ये पुनर्निर्माण का काम तो है वो अच्छा है, लेकिन वो मणिकर्णिका घाट जो अहिल्या देवी ने बनाया, काशी विश्वनाथ का पुनर्निर्माण किया, निश्चित तौर पे अहिल्या देवी बुनकर का बहुत बड़ा बल्कि उत्तर प्रदेश में नहीं पूरे देश में काम है। तो वो काम आने वाले पीढ़ी में भी ये मार्गदर्शक के तौर पे, हिंदुओं के मार्गदर्शक के तौर पे अच्छा काम है। वो अच्छी तरह से पुनर्निर्माण भी करना होगा और उस पब्लिक का अहिल्या देवी को फॉलोअर का सेंटिमेंट में संभालना होगा। ये सरकार की ड्यूटी है। मुझे ऐसा लगता है कि योगी जी और उनकी सरकार अच्छी तरह से वो सेंटिमेंट संभाल लेंगे। अमरावती येथील सांस्कृतिक भवनामध्ये राज्यस्तरीय धनगर समाज उपवधूवर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यास राज्यभरातून हजारो धनगर समाज बांधवांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे
प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सादर करण्यात आलेल्या पारंपरिक धनगर नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। मेळाव्यादरम्यान उपवर वधूवरांनी स्वतःचा परिचय करून देत सहभाग नोंदवलाय। अशा प्रकारचे परिचय मेळावे समाजातील युवक युवतीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि सामाजिक सलोखा वाढवण्यास मदत करतात असं मत राम शिंदे यांनी व्यक्त केले। समाजासाठीच नव्हे तर इतर समाजासाठीही हे उपक्रम आदर्श ठरू शकतात असंही त्यांनी नमूद केले। या राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळाव्यांमुळे समाजातील युवक युवतींना परस्पर संवादाची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली। आपल्या तारुण्याच्या जीवनामध्ये समाजाच्या प्रती असलेली तळमळ त्यांनी या व्यासपीठावरती बोलून दाखवली। खरं तर तुमच्यासारखे मार्गदर्शक होते म्हणूनच समाज एका योग्य दिशेने जात असताना आपल्याला दिसतोय आणि त्या तत्कालीन प्राप्त परिस्थितीमध्ये समाजाचे प्रश्न उचलून धरण्याचं काम हे अनंतकुमार पाटील साहेब असतील, ॲडव्होकेट दिलीपराव वेडतकर असतील, अनेक तत्कालीन नेतृत्व काम करत होतं। आणि मग समाज एका दिशेने जात असताना समाजाचा जो काही आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे, समाजाचं आरक्षण मिळालं पाहिजे, हे प्रश्न आता उमरट्यावर आहेत। आणि म्हणून राज्याचं सरकार असेल की केंद्राचं सरकार असेल, धनगर समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक त्याचा विचार करावा लागतो। त्याचं कारण म्हणजे हा असलेला समाजाचा दबाव आहे आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये आता तातडीने प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून समाजाच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यावंच लागेल, ही मात्र भूमिका आपल्याला या निमित्तानं जाणवते। खरं तर वास्तविक आता हे काम करत असताना येळेकर साहेबांनी देखील सांगितलं की आपल्या इथे हॉस्टेलचा प्रश्न आहे, पशुसंवर्धनचा विभागाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मला वाटतं आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होत आहे, त्या निमित्तानं संबंधित मंत्री महोदय, मला वाटतं आपण अमरावतीचे असल्या कारणानं त्याच्यामध्ये मी आणखीचं काही जास्तीचं सांगावं अशी परिस्थिती नाहीये। त्यामुळे प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर प्रश्नाला कसा न्याय द्यायचा, सरकारकडून कसं उत्तर घ्यायचं हे आपल्याला सगळं चांगलं माहिती, आणि नाही दिलं तर शेवट माझा ते चालतोच। आदेश म्हणा की निर्देश म्हणा निश्चित स्वरूपामध्ये देऊ। शेवटी समाजाच्या प्रती देऊ केलेली जमीन आणि ती आपल्याला होत करून मुलांच्या शिक्षणाकरता उपलब्ध करून द्यायची आणि त्यांना चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, ही त्या मागची भावना येळेकर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे। निश्चितच हे सगळं सांगत असताना अतिशय धनगर समाजाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला। नगर मनमाड महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसापासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होते। नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासनाला तातडीच्या सूचना दिल्या। तसेच कोंडी अधिक तीव्र असलेल्या ठिकाणी होमगार्ड नेमण्याचे निर्देश देत असे स्पष्ट आणि ठाम आश्वासन डॉक्टर विखे पाटील यांनी दिले। सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनाच नव्हे तर नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितले। नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केले। विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सहकार्य करावं असंही नमूद केले। नगर मनमाड महामार्गावरील काम लवकर पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही। कोणाला तरी उतरावं लागेल। त्याच वेळ माझ्यावाली मी जरा महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला, तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये? तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं, तेव्हा JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डं बुजवला, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली। ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही,
कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर, आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी लागलोय कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे, त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकमेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. धन्यवाद. मुंबईतील वांद्रे येथे ताज लँडसेंड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले. सत्कारानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेच्या एकूण 29 नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक प्रभागात नागरिकांना प्रत्यक्ष जाणवेल असा सकारात्मक बदल घडवण्यावर भर दिलाय. नगरसेवकांनी केलेल्या विकास कामे नागरिकांच्या लक्षात येतील अशी असावीत असे त्यांनी सांगितले. तसेच पक्षांची प्रतिमा डागाळेल असं कोणतेही कृत्य करू नये याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले. प्रभागातील विकास कामे दर्जेदार असावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा असंही त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते. शीख समाजाचे श्रद्धास्थान असलेले बाबा दीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरात पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीमुळे संपूर्ण शहरात उत्सव आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. मिरवणुकीची सुरुवात येवला शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आली. यावेळी शहीद बाबा दीपसिंगजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरु ग्रंथ साहिब यांचा पाठ करण्यात आला आणि त्यांना अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीत शीख योद्ध्याची पारंपरिक युद्धकला असलेले गतकांचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, शिस्तबद्ध संचालन आणि शौर्याचं दर्शन घडवत पंजाबी आणि सिंधी समाजातील युवकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमामुळे येवला शहरात धार्मिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचं सुंदर दर्शन घडले. धन धन बाबा दीप सिंह जी, गुरु रूप गुरु प्यारी सात संगत जी, वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। आज हमारी येवला की धरती बड़ी पावन धरती मानी गई है, क्योंकि आज हमारे शहीदों के सरताज, हमारे गुरु 10वें पातशाह, सिखों के 10वें पातशाह तन तन साहिब श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज के लाडले सैनिनी धन धन बाबा दीप सिंह जी के पावन जन्म दिहाड़े को मुख रखते हुए आज येवला में नगर कीर्तन निकाला गया। उसमें गतका किया गया। गतका मतलब मार्शल आर्ट्स बताया जाता है और लंगर बरताया गया, नाम जाप हुआ है। सुबह से हमें पूरे महाराष्ट्र से संगत ने बहुत साथ दिया है और हमें मेन सहयोग धन धन गुरुद्वारा गुपतसर साहिब के जत्थेदार बाबा रंजीत सिंह जी का मिला और दूसरा सहयोग हमें गुरुद्वारा पातशाही 10वीं येवला से मिला। खुशियां दे जकारे जावे सोनिया ले जावे, तन तन अमर शहीद बाबा दीप सिंह जी ते और शहीद सिंगा दे मनु पावे। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। हाँ जी, वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। आप सभी को जो न्यूज़ के माध्यम से बता रहे हैं कि येवला में अभी सारी जितनी भी सिख संगत और सिंधी संगत है, उन्होंने मिलके बाबा दीप सिंह साहब, उनका जो प्रकाश पर्व है, जो जन्म दिहाड़ा है, वो मनाया गया आज के दिन। सारे येवले में जो है ना, आज के दिन
सारे ने मिलके जितने भी एवले में जो भी रहते थे, सिंधी परिवार, हिंदू परिवार, मुस्लिम परिवार, जितने भी समाज है, सिख समाज, सिंधी समाज, सब लोगों ने मिलके धन धन बाबा दीप सिंह साहब उनका जो है जन्म दिहाड़ा मनाया है। जथेदार बाबा रणजीत सिंह जी मनमाड़ गुरुद्वारा श्री गुप्तसर साहब वाले वो भी आए थे। उन्होंने भी धूमधाम से जो है जो आज के दिन आगे 26 तारीख को 26 जनवरी को जो है बाबा जी का जो प्रकाश जो जन्म दिहाड़ा है वो आने वाला है। यहाँ पे सभी भक्तों ने श्रद्धा से गुरुद्वारा बाबा दीप सिंह साहब के नाम से जो है गुरुद्वारा भी जो है वो भी खोला है। सो बाबा दीप सिंह साहब जो है हमारे जथेदार है। बाबा दीप सिंह साहब ने हमें जो है सिखाया कि शस्त्र विद्या और शास्त्र दोनों के साथ में लेकर के चलते हैं। बाबा दीप सिंह साहब जहाँ बहुत बड़े शस्त्रों के धनी थे, वहाँ शास्त्र भी बहुत ज़्यादा शास्त्र के भी धनी थे। बाबा दीप सिंह साहब उनको फारसी, उर्दू, संस्कृत आदि बहुत भाषाओं का ज्ञान था। गुरु गोविंद सिंह महाराज के आप हस्तकमलों से बाबा दीप सिंह साहब ने अमृत की दात प्राप्त की थी। जो 5 बार अमृत तैयार करते हैं उसमें आप गुरु गोविंद सिंह महाराज ने लाग के बाबा दीप सिंह साहब को अमृत पान कराया था। बाबा दीप सिंह साहब का जो इतिहास है वो बहुत बड़ा है। आज उनको याद करते हुए आज जो है आज ये नगर कीर्तन निकाला गया। यहाँ से जो यहाँ पे इन्होंने जो छोटा प्लॉट है वहाँ पे गुरु ग्रंथ साहब महाराज का प्रकाश कराया और यहाँ से नगर कीर्तन निकाल के वापस अभी यहाँ पे समाप्ति हुई है। बाबा दीप सिंह साहब मिसल शहीदा तरना दल के पहले जथेदार, दमदमी टकसाल के पहले मुखी जो हुए हैं बाबा दीप सिंह साहब, शहीद बाबा दीप सिंह साहब जिनको बोला जाता है, जिन्होंने हाथ में अपना शीश लेके हाथ में 18 शेर का खंडा भर के हाथ में 18 शेर का खंडा लेकर के उन्होंने युद्ध किया था मुगलों के साथ, जालिमों के साथ में युद्ध करके उन्होंने प्रतिष्ठा दिखाई, धर्म की स्थापना की और श्री हरमंदिर साहब में आकर के उन्होंने शहीदी पाई। ऐसे बाबा दीप सिंह साहब का आज जो है जन्म पर्व येवले में मनाया गया। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद है। जितने भी यहाँ पे आए हैं सबका जथेदार बाबा रणजीत सिंह जी की तरफ से, येवले के समूह साथ संगत की तरफ से बेअंत शुक्राना धन्यवाद किया जाता है। यवतमाळ येथील विश्रामगृहात रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि अडचणीच्या निराकरणासाठी मार्गदर्शन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला दिव्यांग बांधवांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे। या बैठकीत मार्गदर्शक म्हणून विनोद मंगाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा आणि तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते। सभेदरम्यान दिव्यांग बांधवांनी शासकीय योजना, दैनंदिन अडचणी आणि विविध प्रलंबित प्रश्न मांडले। या समस्यांवर चर्चा करत मार्गदर्शन करण्यात आलं। पुढील काळात संबंधित प्रश्न प्रशासनाकडे मांडण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। या बैठकीमुळे दिव्यांग बांधवांना आपले प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ मिळाले असून समस्या निराकरणासाठी संघटनात्मक पातळीवर समन्वय वाढण्यावर भर देण्यात आला आहे। आज काही ठिकाणी पाल्य सुद्धा अपंगासोबत आलेले आहेत, अपंगाचे दिव्यांग लोक आहेत, त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत, पालकांवर समस्या जाणून घ्या। तुम्ही कुठं चालताय? यवतमाळमधून आले तुम्ही, सोबत कोण आहे? मुलगी आहे, काय झालं होतं? बरं, तुमच्या समस्या होत्या, समस्येतून आले होते या ठिकाणी। आपण पाहिलं यांच्या सुद्धा समस्या होता, समस्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। तुमचं काय होतं? यांच्यासोबत आले होते, यांच्यासोबत आलो। बरं, तुम्ही यांचं पाहिले आपण पाहता ज्या ठिकाणी लेडीज, माझा प्रॉब्लेम एक आहे आता ऐकून पण त्यांच्याकडून आपण त्याच्या मी सरकारी नोकरीला असल्याच्या कारणाने आता हे माझे म्हणजे अपंग आहे, हां दिव्यांग सर्टिफिकेट आहे आणि आम्ही समजा पती पत्नी समजा मुलीचे आई वडील मरण पावल्याच्या नंतर मुलीला पेन्शन मिळणं आवश्यक आहे। त्याचा जी.आर. सुद्धा माझ्याकडे आहे, मी आमच्या ऑफिसला कळवलेलं आहे, पण त्यांनी काय समस्या वित्त विभागातून जे लेटर येते ना आपल्याला पेन्शनरचं, त्याच्यामध्ये नोंद पाहिजे होती पण नोंद केलेली नाही आहे। पण माझ्या नंतर एका माणसानं नोंद केली, त्याला जी.आर. दिला, त्याला त्याचं नाव आलं। आता माझं वडगाव राहिले, काय होतं तुझ्या समस्या? माझ्या समस्या मला घर बांधण्यासाठी जागा घ्यायची, घर बांधण्यासाठी जागा पाहिजे। मी भाड्यानं असतो। तू सुद्धा तुझ्या समस्या मांडल्या त्या ठिकाणी, काय तुला समस्याला हाती या लोकांनी घेतली? चांगले दिले, तुझ्या समस्याचं निवारण करून घेतलं आहे। याच्या अगोदर किती वेळेस क्षमा मांडल्या तू अधिकाऱ्यांपासून? खूप वेळा गेलो सर, पण तुला न्याय मिळाला नाही।
पाहता आता याची परिस्थिती पाहता दोन्ही पायाला अक्षरशः उभं सुद्धा राहत नाही, दुसऱ्याची मदत घेत राहायची अशा लोकांना सुद्धा शासकीय कर्मचाऱ्याकडून त्रास होतो की किती गंभीर दखल करावं याची कोणतीच दखल घेणारा अधिकारी पाहिजे. आता परत ऐकून घ्या. काय म्हणतात ताई? मला अजिबात काही दिसत नाही. मला वसुदाई काहीतरी करायला असं पाहिजे होतं, काहीतरी वसुदाई जे काही मला करता येते ना म्हणजे दिसले पाहिजे ना, करणं असं काही पाहिजे होतं काहीतरी. पाहिले ताईने सुद्धा सांगितलं की मला सुद्धा काही दिसत नाही, पण माझे डोळे म्हणून तरी शासनानं कोणाकडे मदत स्वरूपी एखादं मला मदत घेऊन द्यायला पाहिजे होता, ते सुद्धा माझ्याकडून हिरावून घेत आहे. अशा ताईची गंभीर अशी दखल आपल्यासमोर येथे दिसत आहे आणि खरोखर त्याच्या गंभीर वेदना सुद्धा आपल्यासमोर जाणवत आहे. आता माऊलीनं जायचं कोणाकडे आपली हाक मागायची? हा, एक तर जीवन जगताना याला पहिला त्रास आणि त्याच्यात हा वरच्या अधिकाऱ्यांचा त्रास. अरे नालायक हे कर्मचारी, काय म्हणावं यांना, त्याला कुठल्या याच्या दरीमध्ये नेऊन ठेवावं त्या सगळ्या अपंगाच्या वतीनं, अशी मनाची चीड निर्माण व्हायली. असं वाटायला निश्चितच ज्या लोकांना कुठेतरी एक न्याय हक्काचा एक कायमस्वरूपी माणूस पाहिजे, तसा या प्रहार संघटनेच्या माध्यमातून तरी तुर्तास आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. बरोबर ना सर, तुम्ही सांगता? आम्ही प्रहार संघटनेच्या मार्फत आजची आमची सर्वात मोठी मीटिंग आहे. सर्वांचे मार्गदर्शन घेतले आणि आजपासून आम्ही हा लढा तीव्र उभारणार आहोत आणि प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ही जी महिला आता पुसद तालुक्यामधून आलेली आहे, ग्रामपंचायतमधून 25 जून 2018चा शासन निर्णय असा सांगते की दिव्यांग 5% निधी असो, घरकुल असो, दिव्यांगापर्यंत पोहोचवा. परंतु अद्यापपर्यंत शासनाचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही. आज यवतमाळ जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे आम्ही अनेक अर्ज घेतलेले की दिव्यांगांना 2, 3, 4, 5 ह्या ज्या सीटा आरक्षित आहे त्या सीटवरून उठून दिव्यांगांना बसवण्याची चालक आणि वाहकाची जबाबदारी आहे. परंतु आजही या एसटी महामंडळाने त्याच्यामध्ये सूचना फलक लावलेले नाही, यांच्याकडे तक्रार पुस्तक सुद्धा ठेवत नाही. तरी मी जिल्हाधिकारी साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की याची दखल घेऊन एसटी महामंडळावर जी काय कारवाई करायची आहे ती कारवाई करून तात्काळ त्याच्यामध्ये सूचना फलक लावा, एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. मला पोचण्याची कोणी हमी घेत नाही, नाहीतर मी आत्महत्या करण्यात ठरवते. आम्ही आपण पाहिलं या माऊलीने आत्महत्या करण्याची सुद्धा शासनाला गंभीर दखल घेण्यासाठी विनंती केली आहे की मला जर तुम्ही शासनाने मदत नाही केली तर मला आत्महत्या करावं लागेल. हा किती मोठा म्हणजे तिला एक धास्ती देणारा किंवा जीवन जगण्यासाठी एक समोर कशी मोठी अडचण तिच्या पुढे निर्माण झाली की आपण आता प्रत्येक सगळ्याच जनसमुदायासमोर सांगतो की निश्चित याला न्याय भेटावा अशी आमची तरी मागणी आहे. समस्या आणखीन एका भाऊ आपण जाणून घेऊया समस्या. दादा कुठून आला? मी यवतमाळचा आहे सर. माझं नाव रुपेश मणिलाल बंगारा. माझी गोपालपूर बंगार LIC चौकमध्ये शॉप आहे. ती जिल्हा क्रीडा अंतर्गत आहे आणि मी आज 2019 पासून ते शॉप चालवत आहे. दोघंही आम्ही हँडिकॅप आहे, मिसेस आणि मी. आज मला त्याचं भाडं 14,000 रुपये भरावे लागत आहे. ते एक निधी दुकान असून सुद्धा मी कलेक्टर सरांजवळ गेलो, क्रीडा संकुलमध्ये गेलो, नगर परिषदला गेलो, मदन भाऊकडे गेलो, तरी सुद्धा ते दुकान मला अजूनपर्यंत मिळाली नाही. तर माझं म्हणणं आहे की ती मला भाडे तत्वावर कायमस्वरूपी देण्यात यावी ही माहिती मिळेल. ही पायरी आपल्यासमोर दिव्यांगांनी केलेली आपली व्यथा कशी मांडलेली आहे. खरोखर सगळ्या राजकीय नेत्याकडून सुद्धा यांनी पायमंडी करून आले, राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली, पण अद्यापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. कुठे याच्याकडे लक्ष सुद्धा यांनी दिलं नाही अशी यांनी सांगितलं. भाऊ आपलं काय म्हणणं होता, तुम्ही त्यांच्यासोबत आहेत का? नाही, मी डिग्रस तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना डिग्रस तालुका अध्यक्ष म्हणतो. आम्ही सर्व तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण निःशुल्क दरात कुणी 1 रुपया न घेता आम्ही दिव्यांगाचे काम करतो. कोणाचे अंत्योदय कुपन, कोणाचे पगारीचं काम आणि कोणा दिव्यांगाला आम्ही त्रास कोणी अधिकारी जर देत असाल त्याच्यावर ठामपणे त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहतो. आम्ही स्वतः दिव्यांगा आम्ही कोणाकडूनही कधी 1 रुपया घेत नाही, निःशुल्क पैसे काम करतो. हे पाहिलं यांनी सुद्धा सांगितलं, संघटनेचे पदाधिकारी ज्यांनी सुद्धा दिव्यांगासाठी स्वतःची तळमळ कशी दाखवली. निश्चितच इथून जवळपास 50-70 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातून इथं काही दिव्यांग बांधवाला इथे घेऊन त्यांना न्याय हक्कासाठी लढा देणारे हे एक आपले कार्यकर्ते आपल्यासमोर दिसून आलेले आहेत. भाऊ तुम्ही कुठून आलात? इकडे असं या. तुम्ही कुठून आलात? मी यवतमाळचा. बरं. मला अंत्योदय कार्ड बनवायचे होते. त्याचकरिता मी तहसीलदार मी पुरवठा विभागामध्ये जाऊन
ते म्हणत होते की तुम्हाला अंत्योदय जे कार्ड आहे ते मिळणार नाही. म्हणजे कोणता शिल्लक नाही, इष्टांग नाही आहे. त्यानंतर मी मग त्यांना जाऊन इलेक्शन अधिकारी साहेबांना जाऊन पण त्यांनी आता 3 महिने झाले की आतापर्यंत मला काही करून दिलं नाही. त्यानंतर मी आणि साहेबांना समाज कल्याणच्या क्षेत्रामध्ये पाहिलं यांनी सुद्धा आपल्या भावना कशा आपल्यासमोर प्रकट केलेल्या आहेत. यांचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा आतापर्यंत जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही चक्र अक्षरशः मारला, आमच्या पाल्यांनी मारला, आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही. आज ही संघटना एकत्र आली, संघटनेच्या माध्यमातून एक आशेचा किरण या दिव्यांगाला दिसत आहे. निश्चितच आशेच्या इतर दिव्यांगाला सुद्धा मदत होईल अशी तुर्तास तरी यांच्या मनाला एक धास्ती लागली. त्याच याच्यावर यांनी परत एकदा या संघटनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहेत. यवतमाळ या ठिकाणी यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहामध्ये इथं पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातले दिव्यांग अपंग सगळे इथं या एकत्र आलेले त्या ठिकाणी आपला आवाज बुलंद करण्यासाठी आतापर्यंत यांच्या ज्या काही शासनापुरस्कृत जेवढ्या काही मागण्या होत्या, शासनाने यांना आतापर्यंत जे काही अनुदान दिलं होतं ते अनुदान कुठेतरी रखडल्या गेलं. त्याच्यामुळे यांच्या भावना दुखावल्या गेल्या. भावना दुखावल्या गेल्या, त्यांच्या रोजीरोटीवर सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यासाठी त्यांना एकत्र सगळ्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तो पर्याय म्हणजे प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत त्यांनी हा आवाज शासनापुढे एकत्र असं बुलंद उठून या ठिकाणी एकत्र येण्याचा मानस याच्यामध्ये जेंट्स लेडीज या सगळ्या दिव्यांगांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा आपल्यासमोर हा सगळा प्रकार आपल्याला न्यूज मराठी 24/7च्या टीमच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. आपण जाणून घेऊया नेमके लोक कशासाठी आले, यांच्या काय मागण्या आहेत, यांना काय नेमकं सरकारला सांगायचं आहे आणि याच्यातून यांचा काय मानस पूर्ण करायचा आहे या संदर्भात आपण आलेलो आहोत. सर नमस्कार. आम्हाला सांगता येईल का न्यूज 24 मराठी टीव्ही चॅनलतर्फे आम्ही आलेलो आहोत. आम्हाला थोडंसं इथं जेवढे अपंग लोक आलेले आहेत यांच्याबद्दल हे लोक काय घेऊन आलेत मागण्या तुमच्याकडे आणि यांच्या मागण्यासाठी तुम्ही काय असं ठोस पाऊल उचलणार आहेत याच्याबद्दल आम्हाला 2 शब्द सांगितलं तर बरोबर आहे. मी विनोद मंगाम, प्रहार दिव्यांग संघटना यवतमाळ. आज आम्ही दिव्यांगाच्या अनेक प्रश्नांबाबत एक सभा घेण्याचं ठरवलेलं होतं. त्या अनुषंगानं सगळे दिव्यांग लोक आपल्या इथे आलेले आहेत. आपल्या दिव्यांगांना शासनाने जी योजना दिलेल्या आहेत फक्त त्या कागदोपत्री योजना आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण दिव्यांगाच्या पर्यंत ह्या ज्या योजना आहेत ह्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये पोहोचत नाही आहे. अनेक दिव्यांगांना शासनाने प्रमाणपत्राचं तर वाटप केलेलं आहे, परंतु त्यांना ज्या योजना दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, त्याच्यानंतर अंत्योदय योजना जी असते राशन कार्डच्या संदर्भामध्ये, त्यानंतर 200 स्क्वेअर फीटच्या जागेच्या संदर्भामध्ये व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना योजना आहे, रेल्वेची पास आहे, 5% निधी आहे, त्याचप्रमाणे घरकुल योजना असेल, अशा अनेक योजना शासनाने दिव्यांगासाठी तयार केलेल्या आहेत, पण त्या कागदोपत्रीच आहे. जे अनेक दिव्यांग या योजनांपासून अजूनपर्यंत वंचित आहेत. अंत्योदयचा अर्ज केल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष लोकांना अंत्योदयचं राशन कार्ड मिळत नाही. संजय गांधी योजनेच्या संदर्भात बोलायचं झालं, अर्ज केल्यानंतर 3-3, 4-4 महिने त्यांचा अर्जाकडे ढुंकून सुद्धा बघितल्या जात नाही. घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समितीमध्ये सुद्धा पाठपुरावा जरी केला तरी दिव्यांगाच्या हातामध्ये घरकुल सुद्धा बऱ्याच वर्षापासून मिळालेलं नाही. अनेक दिव्यांग घरकुलापासून सुद्धा वंचित आहेत. 5% निधी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीने अनेक तालुक्यामध्ये अजूनपर्यंत वाटप झालेला नाही. आणि 25 जून 2018चा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय असून सुद्धा अनेक ग्रामसेवक याच्याकडे दुर्लक्ष करून राहिलेले आहेत. अनेक दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी, त्यांचा हक्क अजूनपर्यंत मिळत नाही. आणि जर हे असंच चालू राहिलं तर याच्या बाबतीमध्ये, याच्या विरोधामध्ये प्रहार दिव्यांग संघटना मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. जवळपास किती लोक तुमच्याकडे जिल्ह्यामधून आलेत आणि किती तालुक्यातून आले याच्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगता येईल का? आमच्याकडे जिल्ह्यातून जवळपास 150 ते 200 लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि जवळपास प्रत्येक तालुक्यातून 10-15 असे लोक आलेले आहेत. यवतमाळ शहरामधल्याच लोकांची संख्या जास्त आहे इथे. एक आकडा आम्हाला निश्चित सांगता येईल का एकूण जिल्ह्यातून? एकूण जिल्ह्यातून साधारणतः 200 लोक आलेले. 200 लोक आज आले. 200 लोकांना याच्या भावना कुठेतरी शासनाला म्हणजे दखल घ्यायलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल. शासनाने जर दखल घेतली नाही तर या अनुषंगानं आम्ही मोठ्यात मोठं आंदोलन छेडणार बिलकुल. कारण आमचे दिव्यांग अजूनपर्यंत सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत.
माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्या अगोदर निवेदन दिलं होतं का तुम्ही या संदर्भात? याच्या आधी आमच्या दिव्यांग बांधवांनी 200 स्क्वेअर फीटच्या बाबतीमध्ये, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीमध्ये, अंत्योदयच्या बाबतीमध्ये अनेक निवेदनं वैयक्तिकरित्या दिव्यांग बांधवांनी दिलेली आहेत. परंतु त्या निवेदनावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे. तुम्ही कुठून आलात? मी आर्मी. तुमचं नाव? माझं नाव घनश्याम बनसोड आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचा तुम्ही कुठून आलात सर? मी प्रहार दिव्यांग संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष गजानन बापूराव सोडते दिग्रस वरून आलो मी. तुम्ही सर? मी प्रहार दिव्यांग संघटना जालना तालुका उपाध्यक्ष गाव्यावरून आलेलो. हे पाहता इथं विविध तालुक्यातून आलेले संघटनेचे पदाधिकारी आपल्या समोर आहेत आणि इथं बसलेले सगळ्यावर एकदा एक कॅमेरा फिरवा आणि याला सगळ्यांना दाखवून द्या की आतापर्यंत कसे वेगवेगळ्या तालुक्यातून पदाधिकारी, काही सदस्य, काही परिवाराचे सदस्य यांना हातभार लावण्यासाठी, यांचा वाचा फोडण्यासाठी या शासकीय विश्रामगृहावर आलेले आहे. निश्चित सरकारने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी प्रहार दिव्यांग संघटनेने दिलेली आहे. याला ताकीद आहे आणि शेवटचा इशारा दिला, नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी एक चेतावणी सुद्धा दिलेली आहे दिव्यांगांनी. आणि खरोखरच एक लाजिरवाणी गोष्ट आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत यवतमाळ जिल्हा हा अपंग बांधवांच्यासाठी एक अग्रेसर जिल्हा म्हणून, एक मदतीचा म्हणून पुरस्कार पुढे येत असलेला दिसून होता. पण काही कारणास्तव हा जिल्हा कुठेतरी मागासलेल्या यादीमध्ये यवतमाळला निवून जात आहे. हे आपल्याला आता या यादीवरून या लोकांच्या एवढ्या जनसंख्येवरून दिसून येत आहे. निश्चितच सरकारने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. न्यूज मराठी 24/7 परिमल सोबत कदम सत्यजित. अंजनगाव सुर्जी येथील अक्षय गवळी युवा शिवसेना शहर प्रमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज सायंकाळी 6 वाजता औपचारिक राजीनामा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत बोलताना अक्षय गवळी यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यास सांगितलं होतं. मात्र नंतर त्यांच्या वार्डातून दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज पुढे नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची योग्य दखल घेतली जात नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणाला स्थानिक गटनेते आणि आमदार जबाबदार असल्याची दावा त्यांनी केलाय. दरम्यान राजीनाम्यानंतर पुढील राजकीय भूमिका काय असणार याबाबत त्यांनी सध्या कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. या घडामोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेत अंतर्गत हालचाली वाढल्याचे चित्र आहे. अंजनगाव सुर्जीतील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काळात याचे पडसाद उमटण्याची चर्चा होते. की 1.5 महिन्यापासून एक तर चप्पल घातली नव्हती. अंजनगाव सुर्जीतले ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, इवन या जिल्ह्याचे खासदार बळवंतरावजी वानखडे यांनी सुद्धा मला 23 तारखेला फोन केला की असे कामं करू नको. जसा एक ठिया ग्रुप आहे, एक विचार मंच आहे, अंजनगाव विचार मंच, यामध्ये जवळपास 550-600 जणांचा एक महत्वाचा कार्यशील ग्रुप आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की हा तुझा निर्णय मागं घे, तुझ्यावर आघात झाला. भरपूर लोकांनी प्रतिक्रिया केल्या. या गावातली माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, पत्रकार महोदय, डॉक्टर महोदय, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांनी आग्रह केला. परंतु एक मला आशा होती की जिथपर्यंत नावासमोर लागत नाही तिथपर्यंत मी करणार नाही. परंतु आज विषय असा झाला, पक्ष संघटनेनं तर मला जाणलं नाही आणि इवन माझ्या पायाले फोडं झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवू शकतो ते. चप्पल घालणार का आता? मी आज चप्पल घालणार आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने. या सर्व अंजनगाव सुर्जीतल्या जनतेचा मान ठेवून मी माझा जो निर्णय दिला होता तो मागे घेत आहे. कारण की मी जर समजा मला जर माझ्या पायाला काही झालं, आज मला फोडं झालेल्या, जखमा झालेल्या आहे, हा जर दुरुस्त झाला नाही तो वेगळा विचित्र प्रकार घडू शकतो. मी जर शाबूत राहिलो, मी जर व्यवस्थित राहिलो तर अजून चांगल्या प्रकारे मी समाजसेवा करू शकतो. यानंतर आज 6 वाजता पक्षाचा मी राजीनामा देत आहे, माझ्या पदाचा सुद्धा राजीनामा देत आहे. आणि यानंतर मी बळीचा वखरा ठरलो त्या प्रभागात. भाजप प्रणित गड आहे, भाजपचा तो प्रभाग क्रमांक 12 राम मंदिर हा गड आहे. माझ्यासारख्या तिथं शिवसैनिकानं तिकीट घेतली. तिकीट घेतल्यावर उभं राहिलो. जो मला साथ पाहिजे होता तो साथ तर काही मिळालाच नाही. एकाएकी झुंज मी तिथं दिली. तिकीट मागितली, मला सांगण्यात आलं की बा असं असं, म्हणजे आता जे वातावरण बनवून आलो त्याच प्रभागात मग स्वीकृत नगरसेवक पद दिलं ना. पक्षानं जे तिकीट दिली ते न्यायपूर्वक होती की अन्यायपूर्वक होती? आता पक्ष संघटनेसाठी मी कायम करून राहिलो तर न्याय दिला नव्हता का? नाही, पक्षाने न्याय दिला. मी अन्याय झाला असं म्हणणार नाही, कारण की मला तिकीट दिली. पण तिकीट दिल्यावर सुद्धा, पडल्यावर सुद्धा बाकी ठिकाणी स्वीकृत नगरसेवक जिल्ह्यात जर पाहता तर त्यांनी त्याला सामावून घेतलं. तुम्ही स्वीकृत सदस्य म्हणून तुम्हाला नाव दिलं नाही, तुमचं नाव
आलं नाही त्याच्यामध्ये, हो. आलं होतं ना, हो गटनेत्यांनी तुम्हाला तुमचं नाव तुम्ही सांगितलं की दिलं होतं, हो. परंतु त्या उद्धव ठाकरे गटाचे 6 नगरसेवक भाजप सोबत गेल्यामुळे तुमचं नाव आधी म्हटलं काय? नावात कटलो ना, नाही नाही. उमरखेड तालुक्यातील निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाची सन 2026 ते 2027 या वर्षासाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही घोषणा काल दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आली. ही बैठक संघटनेचे अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या आदेशानुसार पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः गणेश कचकलवार उपस्थित होते. या बैठकीत उमरखेड तालुका अध्यक्षपदी परिमल चिंचोलकर यांची तर उमरखेड शहर अध्यक्षपदी सत्यजित कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात गणेश कचकलवार यांनी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकी, सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. नव्या कार्यकारिणीकडून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणे, संघटना अधिक मजबूत करणे तसेच ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीमुळे निर्भय आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ संघटनेच्या कार्याला आगामी काळात अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नंदुरबार येथे आयोजित हिंदू जनजागृती सभेत बोलताना कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी हिंदूंना जातीवाद आणि वर्णवाद बाजूला ठेवून एक संघ भूमिका घ्यावी असं आवाहन केले. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करणाऱ्यांना सत्तेत पाठवावे असं मत त्यांनी यावेळी मांडले. नंदुरबारमध्ये आयोजित हिंदू धर्मसभेत विविध धर्म महात्मे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आलं होतं. भाषणात कालीचरण महाराज म्हणाले की राजकारणाचे अतिरेकी प्रभाव वाढल्यास धर्म विसरला जातो, त्यामुळे देश आणि धर्मासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली. धर्मज्ञान वाढून संघटित होण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी मतदानाबाबतही आपली मते व्यक्त केली. विविध समाज घटकांमध्ये मतदानाची पद्धत वेगळी असल्याचा उल्लेख करत हिंदूंनी संघटित भूमिका घ्यावी असं त्यांनी सांगितलंय. तसेच धर्मासाठी एकजुटीने उभे राहिल्यास सत्ताधाऱ्यांनाही जनतेच्या अपेक्षेची दखल घ्यावी लागेल असंही त्यांनी नमूद केलंय. या सभेला महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या शेवटी कालीचरण महाराज यांनी समाजाने एकत्र येऊन सामाजिक धार्मिक प्रश्नावर जागरूक राहण्याचं आवाहन केले. श्री नरेंद्रजी पाटील आणि सगळं संत समाज सोबत आहे आणि यांनी सभा घेतली. मी तर प्रवक्ता आहे. यांची मेहनत आहे प्रचंड. यांनी यांच्या आईचं दुःखद निधन झालं असूनही त्यांनी इतक्या हिरिरीने हे आणि यांचं मित्रमंडळ इतकं जोरदार काम करून राहिले. पाटील साहेब अद्भुत कार्य करून राहिलेले आहेत. आणि मी प्रवक्ताच्या रूपानं तुम्हा सगळ्या नंदुरबारकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना एक हात जोडून विनंती करतो आणि धर्मादेशपूर्वक धर्मगुरू या नात्यानं धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की राजनीतीची घृणा मनातून काढून टाका. हिंदू धर्म साम्राज्यासाठी राजनीतीकडे लक्ष द्या. जो हिंदू हिताची गोष्ट करत असेल त्यालाच मतदान करून सत्तेत पाठवा. मग तो कितीही गोडी गुलाबीच्या गोष्टी करत असो, जर त्याच्या वाणीत हिंदू हिताची गोष्ट नसेल तर त्याला राजनीतीत चढवू नका. जातीवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा. कुणालाही जात विचारू नका आणि जात सांगू नका. गर्वाने म्हणा की आम्ही हिंदू आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीसाठी, गुरु गोविंद सिंहजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळ्या हिंदूंनी चढलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद त्यागून एकभूत होऊन वोटर बँक बनलं पाहिजे, ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू. राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही. त्याच्याशिवाय आपण हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकत नाही, रामराज्य स्थापित करू शकत नाही. हे हिंदूंनी पक्क डोक्यात घ्या. महाराज धर्म नाही, ख्रिश्चॅनिटी धर्म नाही. धर्म मात्र सनातन हिंदू धर्म. जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे 6ही साधनेचे पंथ, परमसत्याच्या साक्षात्काराचे पंथ मिळून सनातन हिंदू धर्म, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता. नेहरूंनी तो होऊ दिला नाही. हे 6ही साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहेत. आणि जे भारताचे मूळ रहिवासी आहेत, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी भारतातली वस्तू नाही आणि ते धर्मसुद्धा नाही. त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही आहे. इस्लामचं टार्गेट 72 हूर आहे. त्याच्यामुळे इस्लाममधून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही.
100% भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत. त्या सगळ्या मुसलमानांना तुमच्या चॅनलमधून आवाहन करतो की घरवापसी करा, आनंदात राहा, ईश्वराच्या साक्षात्कारासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सनातन हिंदू धर्माच्या अनुसार साधना करा आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या. आणि हिंदूंना सांगणं आहे की आपल्या हृदयात धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना. राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही. हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर कट्टर हिंदूवादी राजा लोकांना आपापल्या क्षेत्रातून राजनीतीत पाठवा. त्यांच्या हातात 3 मोठ्या शक्ती असतात, मिलिटरी, न्यायव्यवस्था आणि पोलीस हे राजाच्या हातात असतात. ह्या 3 शक्ती जर हिंदूवादी व्यक्तीच्या हातात असल्या तर हिंदूंचं संरक्षण होईल. म्हणून राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनणे याला पर्याय नाही. हिंदूवादी नाहीत ना, ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात. ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात कुत्र्यासारख्या. कारण की मुसलमान वोटर बँक आहे, याच्यात हिंदूंची चूक आहे. कारण की हिंदू वोटर बँक नाही. हिंदू 45% वर वोट करत नाही. मुसलमान 100% वोट करणार आणि ते इस्लामच्या हितासाठी वोट करणार. हिंदू आपल्या सळक्या जातीवादासाठी वोट करणार. हिंदू डाळ तांदळाचा टमाट्याचा भाव कमी करण्यासाठी वोट करणार. हिंदू जेव्हा हिंदू हितासाठी 100% वोटिंग करणार तेव्हा झख मारून राजा लोकांना हिंदू हिताचे कामं करावे लागतील. हे प्रजेच्या हातात आहे. राजा लोकांना शांतता शिकवून काही फायदा नाही. प्रजा जर कट्टर हिंदूवादी मतदार संघ बनणार तर राजा लोक झक मारून हिंदू हिताचे कामं करणार. हे हिंदूंनी लक्षात घ्यावं. हिंदूच आहेत बसलेले, पण हिंदूवादी नाहीत ना. हिंदूवादीत नाहीत ना, त्यांना हिंदूवादी तुम्ही प्रजा बनवसाल. वोटर बँक त्यांना हिंदूवादी बनवणार. जर आपण हिंदूवादी वोटर बँक बनलो तर ते कट्टर हिंदूवादी राजा बनणार. आजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.